नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सर्वांना सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव प्रवीण मनोहर साळवे. मी भारतीय बौद्ध महासभा लुंबिनी बुद्ध विहार येथील बौद्धाचार्य असून व हिशोब तपासणीच्या पदावर कार्यरत असून आम्ही संस्थेच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लुंबिनी बुद्ध विहार येथे प्रत्येक कार्यक्रम महापुरुषांच्या जयंत्या, महापुरुषांच्या स्मृतिदिन नेहमी साजरे करत असतो आणि तसेच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करत असतो. तर सर्वप्रथम सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बंधूंनो, आज आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि आज 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येक लोकांना जे देशावरचं प्रेम हे खूप उजळत असतं, खूप उफाळून येत असतं आणि 15 ऑगस्ट गेला, 26 जानेवारी गेलं का त्यांचं देशाप्रतीचं प्रेम कमी होत राहतं. तर प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून बहुतेक लोकांना संविधान म्हणजे काय, संविधानाविषयी काय, तर आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम संविधान म्हणजे काय असं जर म्हटलं तर दर्जनों भाषा, शेकडो विधी, हजारों विधान है, जो जोड़कर सबको साथ रखे वो भारतीय संविधान है. हे संविधानाची शॉर्टकटमधली ओळख आहे. बंधूंनो, सांगायचं तात्पर्य एवढ्या मोठ्या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. हे येथील मनुवादी व वाईट विचारसरणीच्या लोकांना ती पचनी पडत नाही. ते राज्यघटनेविषयी नेहमी गरळ ओकतात. घटना कुचकामी झाली आहे, त्याबद्दल बदल करणे गरजेचे आहे असे ते नेहमी चर्चा करीत असतात. परंतु त्यांना एवढं सांगणं आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी केलेली असून भारतीय संविधान हे भारताचे लोकांनी स्वतःकरिता लिहून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. संपूर्ण विश्वातील एकमेव अशी ही राज्यघटना आहे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेचं असं सुद्धा वर्णन केलं आहे का लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य, अशी बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की या देशातील व्यक्तीला जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात, तर तो व्यक्ती सांगतो की मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. परंतु मला जर कोणी असा प्रश्न विचारला तर मी काय सांगेन का मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंतिमतही भारतीय आहे. आज भारताची परिस्थिती फार वाईट आहे. संपूर्ण भारतात जातीयतेचे वारे वाहत आहेत. बुद्धिजीवी व पुरोगामी विचारवंत जे आहेत त्यांचे खून केले जात आहेत. त्यांना प्रबोधन करण्यापासून रोखलं जात आहे. तरुणांना धार्मिकतेच्या नावाखाली त्यांच्यात कटुता निर्माण केली जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग केला जात आहे. आज लोकांना राष्ट्रापेक्षा धर्म मोठा वाटत आहे. हजारो जाती, पंथ गुण्यागोविंदाने या देशात राहतात, पण काही समाजकंटक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी या देशातील अखंडतेला तोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजात तेढ निर्माण करत आहेत आणि वातावरण गढूळ करत आहेत या देशातील. तेव्हा भारतीय संविधानात आपल्याला धर्माचे आचरण, बाबासाहेबांनी या देशामध्ये प्रत्येकाला धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. त्यांना विचाराचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. जीविताचं अधिकार दिलेला आहे. असे बाबासाहेबांनी अधिकाराचं सगळ्यांना दिलेले आहेत. परंतु ते लोक त्या अधिकाराचा वापर करतात आणि तेच लोक भारतीय संविधानाला नावं ठेवतात. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे, आज शिक्षणाचा अधिकार जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला आहे. आपण भारताचा इतिहास बघितला, तेथील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शूद्रांना, अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशामध्ये शोषित पीडित जो जनता होती त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, त्याला शिक्षणाचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि त्याला तो व्यक्ती शिकून या सक्तीचं शिक्षण असं सुद्धा बाबासाहेबांनी त्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे.
दुसरा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे तो म्हणजे समानतेचा अधिकार. भारतात संविधान लागू होण्याअगोदर शूद्र अतिशूद्र यांना गुलामी होती, यांना कुठल्याही प्रकारचं अधिकार नव्हतं. परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यामुळं ते मंत्री होऊ शकतात, महापौर होऊ शकतात, नगरसेवक होऊ शकतात, कुठलेही प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात. असा समानतेचा अधिकार दिला. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिकत आहे, मोठ्या पदांवरती पदं गाजवत आहे. उदाहरणार्थ द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदापर्यंत गेलेल्या आहेत. प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, म्हणजे असे सोनिया गांधी, अशा पद्धतीने आज जे स्त्री पुरुष समानता, आज स्त्री ही त्यावेळेस शूद्र मानली जात होती, परंतु बाबासाहेबांनी त्यांना दिलेल्या अधिकारामुळे आज स्त्री ही पुरुषांची अर्धांगिनी म्हणून ओळखले जाते. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी स्त्री पुरुषांना समानतेचा अधिकार, सगळ्यांना समानतेचा अधिकार या देशात दिलेला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी आणखी अधिकार दिला आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला येत होता, राणीच्या पोटी राजा जन्माला येत होता, परंतु बाबासाहेबांनी संविधान दिल्याच्या नंतर या देशामध्ये श्रीमंत असो, गरीब असो, राजा असो, कोणी असो, प्रत्येकाचं एक मूल्य एक मत असं बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिला. पूर्वी लोक राजाच्या पोटी राजा यायचा, तर आज मतदानाच्या पेटीतून लोकांनी केलेल्या मतदानातून मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडला जातो. अशा पद्धतीने तो मग कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्या ठिकाणी ते बघितलं जात नाही. लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडला जातो. फक्त त्यांना एकच अट आहे, ती म्हणजे तो भारताचा नागरिक असावा. फक्त एवढीच अट भारतीय संविधानामध्ये त्यांना दिलेली आहे. त्यानंतर जगण्याचा अधिकार. बाबासाहेबांनी बघा, तुम्हाला सांगतो, संविधानामध्ये कसं जगण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. कोणी जगण्याचा अधिकार म्हणजे कोणी खून वगैरे केला तर त्याला शिक्षा आहे. म्हणजे सगळ्यांना जगण्याचा अधिकार या देशामध्ये आहे. आणखी गोष्ट सांगायचं गेलं तर उदाहरणार्थ सलमान खानचा हिट आणि रन, त्याच्यामध्ये त्याच्या गाडीखाली अनेक लोक चिरडली गेली होती. तर त्यामध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा कुठलाही मोठा व्यक्ती असो, त्याला त्या देशाचं समान हक्क म्हणजे त्याला ती शिक्षा ठोठावण्यात येणार, फाशीची शिक्षा ठोठावण्यात येणार असं कायद्यामध्ये तरतूद केलेलं आहे. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो का आयर्लंडमध्ये भारतीय वंशाची डॉक्टर सविता हप्पावार ही स्त्री गरोदर होती आणि ती गरोदर असल्यामुळे तिच्या गर्भामध्ये बिघाड झाल्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथे सांगितलं का माझा गर्भपात करण्यात यावा. परंतु आयर्लंडमध्ये ख्रिस्ती कॅथॉलिक असल्यामुळे तिथले लोकांनी गर्भपात करण्यास मनाई केली, नकार दिला. ती स्त्री डॉक्टर असून ती स्वतःचा जीव वाचवू शकली नाही. परंतु ती स्त्री तिने सांगितलं का मी हिंदू धर्मीय आहे, मी भारतीय आहे, मला तुमचा कॅथॉलिक लॉ लागू होत नाही, माझं गर्भपात करण्यात यावं. तिने त्यांना विनंती केली, परंतु तेथील कायद्याप्रमाणे, त्या कॅथॉलिकप्रमाणे तिला तिथं नाकारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. परंतु ती स्त्री जर भारतामध्ये असते तर तिचं सर्वात प्रथम त्या गर्भपात केला असता आणि तिला जगवलं असतं. भारतामध्ये कुठल्याही धर्माचं, कुठल्याही पंथाचं राज्य चालत नसून लोकांसाठी चालवलेलं राज्य चालतं. म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी आणखी एक लोकांना दिलं, धार्मिक स्वातंत्र्य. प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाला पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार वेशभूषा करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक सण हे साजरे केले जातात. तर आपल्या देशामध्ये प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजे तो आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा करू शकतो. तरीही आजही भारत देशामध्ये काही ठिकाणी महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. उदाहरणार्थ मागील 2016मध्ये एक घटना घडली होती का एक स्त्री शनी शिंगणापूर येथे गेली होती आणि त्या ठिकाणी तिला विरोध करण्यात आला, परंतु तिला संविधान असल्यामुळे तिच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. तेव्हा इतर आपण देशाचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने वागावं लागतं, त्यांच्या कायद्यानुसार वागावं लागतं. परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपल्याला सगळे अधिकार प्राप्त झालेले आहेत. बाबासाहेब संविधानामध्ये भाषण करत असताना ते म्हणतात, बाबासाहेबांनी एक कानपिचकी सुद्धा दिली लोकांना, एक सांगितलं सुद्धा संविधानातील लोकांना का ज्या देशातली घटना कितीही चांगली असली ती राबवणारी लोक जर वाईट असतील तर ती देशासाठी घातक ठरेल.
परंतु एखाद्या देशाची घटना कितीही वाईट असली आणि चालवणारे लोक जर चांगले असतील तर ती देशासाठी हितवाह ठरेल. बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं. आणि आजही काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात. मला त्यांचं एक सांगणं आहे की संविधान बदलण्याची भाषा त्यांनी करू नये. ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांची लायकी अजिबात नाही, पण त्यांनी फक्त संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी आणि भारताच्या सर्व समस्या चुटकीसरशी सोडू शकतील. त्यांचे मूलभूत हक्क आणि त्यांचा अधिकार त्यांनी त्याचा अभ्यास करावा. धर्मवेडे होऊन जगण्यापेक्षा संविधानाने दिलेल्या अधिकाराबद्दल जागरूक व्हा व कर्तव्याचं पालन करा. आणि या संविधानाप्रती सगळ्यांनी जागृत व्हा. आणि सांगायचं तात्पर्य आणखी म्हणजे माणसा जागा हो, संविधानाचा एक धागा हो, असे मी सर्वांना सूचना करतो. आणि बाबासाहेबांनी खूप परिश्रमाने कष्टाने या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केलं. 26 जानेवारी 1950ला हे भारतीय संविधान अंमलात आणलं जातं आणि त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950ला बाबासाहेबांनी ते दिलं आणि त्या कायद्याचं राज्य या देशामध्ये लागू झालं. म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.